Hello students, welcome to Disha Academy. Why? Next chapter is adsorption and colloids. Adsorption, the phenomenon of collection of one substance on the surface of other substance is known as adsorption. एक सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्सच्या सरफेसवर कलेक्ट होत असेल तर त्याला आपण म्हणतो ॲडसॉर्प्शन. फॉर एक्झाम्पल, नेल पेंट गेट कलेक्टेड ऑन द सरफेस ऑफ नेल्स और कलरिंग मॅटर गेट ॲडसॉर्ब ऑन द सरफेस ऑफ वॉल. भिंतीला आपण रंग लावला तर रंग फक्त वरच्या भागातच राहतो, त्याला आपण म्हणतो ॲडसॉर्प्शन. नेल पेंट लावली तर नेल पेंट जो आहे ते मटेरियल ते नेल्सच्या वरतीच राहतं, आतमध्ये पेनिट्रेट होत नाही, त्याला आपण म्हणतो ॲडसॉर्प्शन. ॲडसॉर्प्शन मध्ये दोन कंपोनेंट्स असतात, एक ॲडसॉर्बेट आणि एक ॲडसॉर्बंट. ॲडसॉर्बेट, the substance which get collected on the surface of other substance is known as adsorbate, and adsorbent, the substance which provides surface for collection of other substance is known as adsorbent. जो सबस्टन्स कलेक्ट होतो सरफेसवर त्याला म्हणतो ॲडसॉर्बेट, आणि ज्याच्या सरफेसवर ते ॲडसॉर्ब होतं त्याला म्हणतो आपण ॲडसॉर्बंट. अँड रिमूव्हल ऑफ, actually collection of one substance on the surface of other substance is adsorption, and removal of substance from the surface of other substance is known as desorption. जसं समजा एखाद्याने नेल पेंट लावली तर नेल पेंट लावल्यानंतर नेल पेंटचे पार्टिकल नेल्सच्या सरफेसला कलेक्ट होतील, फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होईल, त्याला आपण म्हणणार ॲडसॉर्प्शन. पण समजा तो शेड आवडला नाही, दुसरा शेड द्यायचा असेल तर मग काय करतात, थिनर घेतात आणि त्या नेल पेंटला रिमूव्ह करतात. मग ते जे रिमूव्हल आहे, रिमूव्हल ऑफ नेल पेंट फ्रॉम द सरफेस ऑफ नेल्स, त्याला आपण म्हणणार डिसॉर्प्शन. रिमूव्हल ऑफ वन सबस्टन्स फ्रॉम द सरफेस ऑफ अदर सबस्टन्स इज डिसॉर्प्शन. देन ॲब्सॉर्प्शन. ॲक्च्युली ॲडसॉर्प्शन आणि ॲब्सॉर्प्शन हे सिमिलर वर्ड्स वाटतात, म्हणून आपण घेतोय ॲब्सॉर्प्शन. The penetration of one substance into the bulk of other substance is known as absorption. एखादा सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्सच्या आतमध्ये जात असेल तर त्याला आपण म्हणतो ॲब्सॉर्प्शन. जसं घरी आपल्या फरशीवर पाणी सांडलं असेल तर आपण कॉटनच्या कपड्याने पुसून घेतो, तर कॉटनचा कपडा ओला होतो, पाणी त्याच्यामध्ये शोषलं जातं, मग ते शोषून घेणे म्हणजे ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय कॉटन है ना, किंवा ॲब्सॉर्प्शन ऑफ ऑइल बाय ब्लॉटिंग पेपर. कुठे ऑइल वगैरे सांडलं असेल तर ब्लॉटिंग पेपरने आपण त्याला पुसून काढतो, मग ते असेल ॲब्सॉर्प्शन. जसं ॲडसॉर्प्शन मध्ये दोन कंपोनेंट्स असतात तसे ॲब्सॉर्प्शन मध्ये पण दोन कंपोनेंट. ॲब्सॉर्बेट, दी सबस्टन्स विच गेट पेनिट्रेट इन टू द बल्क ऑफ अदर सबस्टन्स इज नोन ॲज ॲब्सॉर्बेट. जो मुव्हेबल पेज आहे किंवा आपण वरून टाकतो मग पेनिट्रेट होईल किंवा वरच राहील. वरच राहिला तर ॲडसॉर्बेट, आतमध्ये पेनिट्रेट झाला तर ॲब्सॉर्बेट. जो सरफेस प्रोव्हाइड करतो किंवा बल्क प्रोव्हाइड करतो तो सरफेस प्रोव्हाइड करणारा ॲडसॉर्बंट, आणि बल्क पार्टिकल किंवा बल्क पार्ट प्रोव्हाइड करणारा जो सबस्टन्स आहे तो ॲब्सॉर्बंट. जसं ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय स्पंज. स्पंज विल बी ॲब्सॉर्बंट अँड वॉटर विल बी ॲब्सॉर्बेट. व्हेन ॲडसॉर्प्शन अँड ॲब्सॉर्प्शन बोथ टेक्स प्लेस सायमल्टेनियसली इट इज नोन ॲज सॉर्प्शन. त्याला म्हणतात सॉर्प्शन. एखादा सिलिका जेलचा कॉलम असेल आणि त्या सिलिका जेलच्या कॉलम मध्ये वरून तुम्ही कलरिंग सबस्टन्स टाकला, हा सिलिका जेलचा कॉलम, असे छोटे छोटे पार्टिकल्स असतात, आणि वरून तुम्ही एखादं कलरिंग मॅटर टाकलं तर त्या कलरिंग मॅटरचे काही पार्टिकल्स, इथून कलरिंग मॅटर टाकलं, काही पार्टिकल्स या सबस्टन्सवर, या पार्टिकल्सच्या सरफेसवर कलेक्ट होतील आणि काही पेनिट्रेट होतील. म्हणजे सगळेच काही पहिल्या याला होणार नाही, खाली आतमध्ये पण येतील. याच्यामध्ये ॲडसॉर्प्शन आणि ॲब्सॉर्प्शन दोन्ही प्रोसेस सायमल्टेनियसली होतात, त्याला आपण म्हणतो फक्त सॉर्प्शन. तर ॲडसॉर्प्शन, ॲब्सॉर्प्शन, ॲडसॉर्बेट, ॲडसॉर्बंट, डिसॉर्प्शन, ॲब्सॉर्बेट, ॲब्सॉर्बंट आणि सॉर्प्शन. त्याच्यानंतर आहे डिफरन्स बिटवीन ॲडसॉर्प्शन अँड ॲब्सॉर्प्शन. सिमिलर वाटणारे वर्ड्स आहेत आणि MCQs मध्ये विचारतात. पुन्हा एकदा हा थेरॉटिकल टॉपिक आहे, इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा भर तुम्हाला सिनॉप्सिसवरच द्यायची आहे, समरीवरच जास्त भर द्यायची. बुक रिडिंग चांगलं पाहिजे, ठीक आहे. मग ॲब्सॉर्प्शन अँड ॲडसॉर्प्शन.
Adsorption is surface phenomenon. Absorption is bulk phenomenon. Adsorption हे फक्त सरफेस वरच होतं, बल्क मध्ये होत नाही. असं का असतं? Adsorption सरफेस वरच का होतं? तर if we consider liquid adsorbent in which adsorbate is added, तर when we consider molecule of adsorbent in the bulk, it is surrounded from all sides by similar type of molecules. Therefore, resultant force acting on this molecule which is present in bulk is zero. While the molecule which is present on the surface, it will be surrounded by same type of particles, same type of molecules only from lower side. It is not attracted in upward direction. It is attracted only in downward direction. Therefore, such molecules have tendency to adsorb, to collect other substance on their on their surface and try to impart in a bulk form or try to remain in bulk form. As these molecules have tendency to adsorb, to collect other substance on its surface, this adsorption process is surface phenomenon. Moreover, the molecule which is present in the bulk have less energy, while the molecule which is present on the surface will have more energy. Naturally, the molecules will try to decrease their energy by entering into bulk, and therefore adsorption is surface phenomenon. Absorption is bulk phenomenon. Adsorption फक्त वरती होतं, absorption आतमध्ये सुद्धा होतं. In adsorption, there is higher concentration of one substance on the surface of other substance, while in absorption there is uniform distribution of one substance into the bulk of other substance. जो adsorption आहे त्याच्यामध्ये adsorbate जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते adsorbentच्या फक्त सरफेसवर हायर असतं, बल्क मध्ये ते नसतं. सॉरी, म्हणून आपण म्हणतो higher concentration, actually higher concentration of adsorbate on the surface of adsorbent than in bulk. In absorption, there is uniform concentration of absorbate into the bulk of absorbent. ठीक आहे. Adsorption depends on temperature and pressure. टेम्परेचर कमी जास्त झालं तर adsorption कमी जास्त होऊ शकतं. But absorption is independent of temperature and pressure. लो टेम्परेचर असेल, हाय टेम्परेचर असेल, प्रेशर कमी असेल, जास्त असेल, absorption युनिफॉर्म रेटने होत राहील, कमी किंवा जास्त होत नाही. Adsorption is exothermic process. Absorption is neither exothermic nor endothermic. Naturally, adsorption process मध्ये adsorbate molecules are hold on the surface of adsorbent. दोघांमध्ये एकमेकांना चिपकून असतात, म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट होतं. ज्यावेळेला फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण म्हणतो बॉन्ड, ज्यावेळेला बॉन्ड तयार होतो, अट्रॅक्शन क्रिएट होतं, एनर्जी रिलीज होते. मग एनर्जी रिलीज होते म्हणून adsorption is exothermic, while absorption is neither endothermic nor exothermic. एखादा सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्स मध्ये पेनिट्रेट होताना एनर्जी रिलीज पण होत नाही, ऍब्सॉर्ब पण होत नाही. Adsorption depends on surface area, while absorption is independent of surface area. Surface area जास्त असेल तर जास्त quantity of adsorbate will get collected on the surface of adsorbent. पण इथे absorption तर penetrate होत असतं म्हणून surface area वर डिपेंड नसतं. In adsorption layers are formed, in absorption layers are not formed. एक लेयर असते, मग त्याच्यावर दुसरी लेयर कलेक्ट होते adsorbate, मग तिसरी लेयर, असं लेयर्स एकामागून एक लेयर्स तयार होऊ शकतात. इथे लेयर्स तयार होत नाही. आणि ऍब्सॉर्प्शन आणि ऍडसॉर्प्शन मध्ये आणखी एक फरक आहे की ऍडसॉर्प्शन इज फास्ट इनिशियली अँड आफ्टर दॅट रेट ऑफ ऍडसॉर्प्शन डिक्रीजेस. ऍब्सॉर्प्शन टेक्स प्लेस विथ युनिफॉर्म रेट. ऍडसॉर्प्शन जो आहे सुरुवातीला खूप फास्ट असतो आणि हळूहळू मग त्याचा रेट जो आहे तो कमी होत जातो. मात्र ऍब्सॉर्प्शन जे आहे ते युनिफॉर्म रेटनी सुरू राहतं. वॉटर स्पंज मध्ये ऍब्सॉर्ब होण्याची जी प्रोसेस आहे तो जो रेट आहे तो युनिफॉर्म असतो. सुरुवातीला जेवढा आहे फायनली पण तेवढाच राहतो, कमी जास्त होत नाही. मात्र ऍडसॉर्प्शन सुरुवातीला फास्ट असतं, नंतर स्लो होतं. नेलपेंट लावणाऱ्यांना चांगला अनुभव असेल, जेव्हा नेलपेंटवर आपण पहिला कोट लावतो नेल्सवर,
तेव्हा तो पटकन वाळतो. मात्र दुसरा कोट लावल्यानंतर तो लवकर वाळत नाही. ठीक आहे, वरची लेअर जी असते ती पटकन वाळते, खालची लेअर लवकर वाळत नाही. फिजिकल ऍडसॉर्प्शन अँड टाइप्स ऑफ ऍडसॉर्प्शन. तर ऍडसॉर्प्शनचे दोन प्रकार असतात. आताच आपण बघितलं की ऍडसॉर्बेट आणि ऍडसॉर्बंट मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट होतं. फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच बॉन्ड. मग तो बॉन्ड कुठल्या प्रकारचा आहे त्याच्यावर आधारित दोन प्रकारचे ऍडसॉर्प्शन, फिजिकल ऍडसॉर्प्शन आणि केमिकल ऍडसॉर्प्शन. फिजिकल ऍडसॉर्प्शन म्हणजे काय? ऍडसॉर्बेट मॉलिक्युल्स आर हेल्ड ऑन द सरफेस ऑफ ऍडसॉर्बंट बाय वीक वंडरवॉल फोर्सेस, वीक फिजिकल फोर्सेस. ऍडसॉर्बेट आणि ऍडसॉर्बंट मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक फोर्सेस, फिजिकल फोर्सेस, वंडरवॉल फोर्सेसचा असेल. मात्र ऍडसॉर्बेट आणि ऍडसॉर्बंट याच्यामधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन केमिकल बॉन्ड असेल, म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड असू शकतो, आयोनिक बॉन्ड असू शकतो, किंवा दुसरा कुठलाही केमिकल बॉन्ड असेल तर त्याला आपण म्हणतो केमिकल ऍडसॉर्प्शन. इन फिजिकल ऍडसॉर्प्शन हीट ऑफ ऍडसॉर्प्शन इज लेस, while in chemical adsorption heat of adsorption is more. heat of adsorption म्हणजे काय? ऍडसॉर्बेट ऍडसॉर्बंट वर कलेक्ट होत असताना किती एनर्जी रिलीज झाली. 1 मोल ऑफ ऍडसॉर्बेट ऍडसॉर्बंट वर कलेक्ट होत असताना किती एनर्जी रिलीज झाली. तर जर फिजिकल बॉन्ड तयार होत असतील, वीक बॉन्ड तयार होत असतील तर थोडीशी एनर्जी बाहेर जाईल. मात्र केमिकल बॉन्ड, स्ट्रॉंग बॉन्ड तयार होत असतील तर जास्त एनर्जी बाहेर जाते. तर हीट ऑफ adsorption is less in case of physical adsorption. It is in the range of 20 to 40 kilojoule per mole, but in chemical adsorption heat of adsorption is in the range of 40 to 200 kilojoule per mole. In physical adsorption multimolecular layers are formed. एकामागून एक लेयर्स तयार होत राहतात. जसं भिंतीला रंग द्यायचा असेल तर आधी प्रायमर मारतात, मग प्रायमर ही पहिली लेअर झाली, मग रंगाचा एक हात मारतात पहिला, मग दुसरी लेअर झाली, आणि तो रंग फेंट वाटत असेल किंवा युनिफॉर्म वाटत नसेल तर दुसरा लेअर देतात, रंगाचा दुसरा हात मारतात असं म्हणतात, मग दुसरी लेअर देतात. म्हणजे एकामागून एक लेयर्स तयार होत जातात. तर दीज आर मल्टी मॉलिक्युलर लेयर्स. केमिकल ऍडसॉर्प्शन मध्ये एकदा ऍडसॉर्प्शन झालं की पुन्हा ऍडसॉर्प्शन होतच नाही, एकच लेअर तयार होते, मग त्याला आपण म्हणतो मोनोमॉलिक्युलर लेअर इज फॉर्म. मोनोमॉलिक्युलर लेअर इज फॉर्म. फिजिकल ऍडसॉर्प्शन is not specific. Chemical adsorption is generally specific. Physical adsorption कुठल्याही दोन सबस्टन्स मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जनरली असतो आणि त्याच्यामध्ये ऍडसॉर्प्शन होतं. समजा एखादा दगड आहे, त्याच्यावर समजा आपण पाणी ओतलं तर पाण्याचे काही पार्टिकल दगडाला चिपकून बसतात, मग ते काय झालं? फिजिकल ऍडसॉर्प्शन. किंवा दुसरा दगड घेतला आणि त्याच्यावर थोडंसं तेल ओतलं तर तेलाचे पार्टिकल त्याला चिपकून बसतात. मग दगड असं म्हणत नाही की मी फक्त पाण्यानेच ओला होईल, मी तेलाने ओला होणार नाही, किंवा मला फक्त तेलच हवंय, मला पाणी हवं नकोय, असं नाही. तर फिजिकल ऍडसॉर्प्शन हे स्पेसिफिक नसतं. जनरली कुठल्याही दोन सबस्टन्स मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट होऊन फिजिकल ऍडसॉर्प्शन होऊ शकतं. मात्र केमिकल ऍडसॉर्प्शनसाठी केमिकल बॉन्ड तयार होण्यासाठी, कोव्हॅलंट बॉन्ड तयार होण्यासाठी दोघांना इलेक्ट्रॉनची गरज पाहिजे, तर इलेक्ट्रॉन शेअर होतील. आयोनिक बॉन्ड तयार होण्यासाठी एकाने इलेक्ट्रॉन द्यायची तयारी असली पाहिजे, एकाने इलेक्ट्रॉन घ्यायची तयारी असली पाहिजे, तरच केमिकल बॉन्ड, आयोनिक बॉन्ड तयार होईल. दोन्ही जर का इलेक्ट्रॉन देणारेच असले तर मग इलेक्ट्रॉन शेअर कोण करेल, घेईल कोण? इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होणार नाही, केमिकल बॉन्ड तयार होणार नाही, मग त्यावेळेला केमिकल ऍडसॉर्प्शन होत नाही. मग कधी कधी केमिकल ऍडसॉर्प्शन होतं, कधी कधी होत नाही, त्याला आपण म्हणतो इट इज स्पेसिफिक इन नेचर. नॅचरली फिजिकल बॉन्ड वीक असतो. वीक बॉन्ड बनायला थोडीशी एनर्जी रिलीज करायची, पटकन रिलीज होईल, फास्ट असेल. केमिकल बॉन्ड तयार होताना जास्त एनर्जी रिलीज होईल, जास्त एनर्जी रिलीज होत असताना वेळ जास्त लागेल, तर इट विल बी स्लो. फिजिकल ऍडसॉर्प्शन इज फेवरेबल, इनिशियली रेट ऑफ ऍडसॉर्प्शन, करेक्ट, काय सांगत होते तेच. फिजिकल ऍडसॉर्प्शन इज फेवरेबल ॲट लोअर टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर जर कमी असेल तर रेट ऑफ ऍडसॉर्प्शन जास्त असतो, टेम्परेचर जास्त असेल तर रेट ऑफ ऍडसॉर्प्शन कमी असतो. रेट ऑफ ऍडसॉर्प्शन कमी असेल जेव्हा टेम्परेचर जास्त असेल, तर रेट ऑफ ऍडसॉर्प्शन आणि टेम्परेचर इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये असतात. लो टेम्परेचरला रेट जास्त, हायर टेम्परेचरला रेट कमी. केमिकल ऍडसॉर्प्शन मध्ये डायरेक्ट प्रपोर्शन. टेम्परेचर वाढवलं का रेट वाढतो, टेम्परेचर कमी केले तर रेट पण कमी होईल. तर इट इज फेवरेबल ॲट हायर टेम्परेचर. फिजिकल ऍडसॉर्प्शन इज फेवरेबल ॲट लोअर टेम्परेचर. फिजिकल ऍडसॉर्प्शन इज रिव्हर्सिबल. केमिकल ऍडसॉर्प्शन इज इरिव्हर्सिबल. स्वतःहून रिव्हर्स येणार नाही. आपल्याला माहिती आहे नेलपेंट
आपण नेलला नेल पेंट लावली तर किती दिवस राहील? थोडे दिवस राहील, 5-6 दिवस. त्याच्यानंतर आपोआप ती नेल पेंट निघून जाते. आपण याला म्हणतो रिव्हर्सिबल, है ना. तर केमिकल ॲब्सॉर्प्शन इरिव्हर्सिबल. नखाना समजा मेहंदी लावली ते ॲब्सॉर्प्शन होईल म्हणा. तर काही केमिकल ॲब्सॉर्प्शन असतात ते इरिव्हर्सिबल होतात, स्वतःहून ॲब्सॉर्बेट निघून जात नाही. इट इज इरिव्हर्सिबल. एक्झाम्पल आहे, ॲट लो कॉन्सन्ट्रेशन, ॲट लो टेम्परेचर नायट्रोजन गॅस गेट कलेक्टेड ऑन द सरफेस ऑफ आयर्न. नायट्रोजन गॅस असेल आणि आयर्नच्या सरफेसवर असेल तर नायट्रोजनचे मॉलिक्युल्स, आता नायट्रोजन असेल ॲब्सॉर्बेट आणि आयर्न असेल ॲब्सॉर्बंट, तर नायट्रोजनचे मॉलिक्युल्स ह्या आयर्नच्या सरफेसवर कलेक्ट होतील. मग एक लेअर तयार झाली. टेम्परेचर कमी असेल तर दुसरा नायट्रोजनचा मॉलिक्यूल, एका नायट्रोजनमध्ये दुसऱ्या नायट्रोजन मॉलिक्यूलमध्ये वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर मल्टी लेयर्स तयार होतील. मात्र जर का टेम्परेचर जास्त असेल तर आपल्याला माहिती आहे नायट्रोजनचा बॉन्ड तुटेल आणि नायट्रोजन आणि आयर्नमध्ये केमिकल रिॲक्शन होईल. आयर्न नायट्रोजनला इलेक्ट्रॉन देईल आणि Fe3N2 नायट्रोजनची व्हॅलन्सी 3, आयर्नची व्हॅलन्सी 2. Fe3N2 नावाचा केमिकल तयार होईल आणि हा Fe3N2 इथे तयार झाला का पुढचा नायट्रोजन याच्यासोबत रिॲक्शन करू शकणार नाही. म्हणजे एकच लेअर तयार होईल आणि पुढे नायट्रोजनचं जे कलेक्शन आहे ऑन द सरफेस ऑफ धिस लेअर Fe3N2 स्टॉप होईल. पुढे ॲब्सॉर्प्शन होणार नाही, म्हणजे सिंगल लेअर तयार होईल. तर ॲट लोअर टेम्परेचर नायट्रोजन गेट ॲब्सॉर्ब फिजिकली ऑन द सरफेस ऑफ आयर्न, while at higher temperature nitrogen get absorbed on the surface of iron chemically. Next topic is factors affecting on adsorption. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन ॲब्सॉर्प्शन म्हणजे कोणत्या बाबतीत ॲब्सॉर्प्शन जास्त असेल, कुठल्या बाबतीत ॲब्सॉर्प्शन कमी असेल. तर फर्स्ट आहे नेचर ऑफ ॲब्सॉर्बेट. जो गॅस कलेक्ट होणार आहे, स्पेशली आपण गॅस ऑन द सरफेस ऑफ सॉलिड हेच पकडतो. तर कुठला गॅस लवकर ॲब्सॉर्ब होईल आणि कुठला गॅस लवकर ॲब्सॉर्ब होणार नाही, इट डिपेंड्स ऑन इट्स लिक्विफिकेशन टेम्परेचर. कोण किती लवकर लिक्विफाय होतो त्याला आपण म्हणतो क्रिटिकल टेम्परेचर. ज्या गॅसचं क्रिटिकल टेम्परेचर हाय आहे तो गॅस रूम टेम्परेचरच्या जवळपास लवकर लिक्विफाय होईल आणि जो लवकर लिक्विफाय होईल त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल आणि रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन जास्त असेल. जनरली ज्यांचं मॉलिक्युलर मास जास्त असतं आणि क्रिटिकल टेम्परेचर हाय असतं ते लवकर लिक्विफाय होतात आणि दे ॲक्ट ॲज अ गुड ॲब्सॉर्बेट्स. Sulfur dioxide, chlorine, ammonia, these gases liquefies easily because they have higher critical temperature. काहींचं क्रिटिकल टेम्परेचर अगदी कमी असतं. हायड्रोजन गॅस, ऑक्सिजन गॅस, नायट्रोजन गॅस निगेटिव्ह मध्ये असेल तरच ते लिक्विफाय होतील. थोडं हायर टेम्परेचर असेल तर त्यांना लिक्विफाय होता येणार नाही. मग ज्याचं क्रिटिकल टेम्परेचर अगदी कमी आहे, रूम टेम्परेचरला ते गॅसियस स्टेटमध्ये राहतील आणि ॲब्सॉर्ब होणार नाही. तर हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन विच आर नॉन पोलार गॅसेस, सच गॅसेस. आता क्लोरीन पण नॉन पोलार आहे पण कॅन बी इझिली लिक्विफिएबल, म्हणून मग तो गुड ॲब्सॉर्बेट आहे. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन डू नॉट ॲक्ट ॲज अ गुड ॲब्सॉर्बेट्स. नेचर ऑफ ॲब्सॉर्बंट. नेचर ऑफ ॲब्सॉर्बंट दोन प्रकारे आपण घेऊ शकतो, सेल्फ नेचर आणि मग आपण त्याला आर्टिफिशियली नेचर चेंज करू शकतो. कसं? आता सिलिका जेल, चारकोल, सिलिका जेल तुम्ही पाहिलं असेल, आपण दुकानामधनं ते वॉटर बॉटल्स वगैरे विकत घेतो, त्याच्यामध्ये एक छोटीशी पुडी असते, त्या पुडीमध्ये सिलिका जेल ठेवलेलं असतं. कशासाठी? मॉइश्चर ॲब्सॉर्ब करण्यासाठी. सिलिका जेलची प्रॉपर्टी असते मॉइश्चर त्याच्या सरफेसवर ॲब्सॉर्ब करून घेणे. मग सिलिका जेल, चारकोल हे मुळातच पोरस नेचरचे सबस्टन्सेस आहेत, तर ते खूप सारा ॲब्सॉर्बेट त्यांच्या सरफेसवर कलेक्ट करू शकतात. म्हणून सिलिका जेल, चारकोल like substances which can absorb more quantity of adsorbate on their surface act as a good adsorbent. पण समजा एखादा सबस्टन्स आहे की त्याचा सरफेस एरिया फिक्स आहे, तो ठरलेला आहे, आपल्याला ते बदलता येत नाही, त्याचं नेचर जे आहे ते आहे,
मग आपल्याला त्याचा सरफेस एरिया वाढवायचा असेल तर काय करणार आपण, त्या सरफेसला एक तर रफ करणार किंवा फाईनली डिवायडेड, एकदम त्याची पावडर्ड फॉर्ममध्ये घेणार, जेणेकरून त्याचा सरफेस एरिया वाढेल. आणि सरफेस एरिया वाढला का रेट ऑफ ॲडसॉर्प्शन वाढतं. जसं आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडमध्ये ती एक प्लॅटिनाइज्ड प्लॅटिनम प्लेट म्हटलं होतं. प्लॅटिनम प्लेट स्मूथ असते, त्याच्यावर हायड्रोजन गॅसचं लवकर ॲडसॉर्प्शन होत नाही. मग त्याला रफ करण्यासाठी आपण त्याला प्लॅटिनाइज्ड करतो, म्हणजे त्या प्लॅटिनम प्लेटला रफ बनवतो, सरफेस एरिया वाढवतो आणि हायड्रोजन गॅसचं त्याच्यावर इझिली ॲडसॉर्प्शन होतं. तर फाईनली डिवायडेड सरफेसेस, रफ सरफेसेस, कोलायडल सबस्टन्सेस ॲक्ट ॲज अ गुड ॲडसॉर्बंट्स. जसं आपण म्हणतो की बरीचशी जी औषधं असतात, स्पेशली अँटीबायोटिक्स जे असतात, ते अँटीबायोटिक्स कोलायडल फॉर्ममध्ये असतात. कोलायडल फॉर्ममध्ये का असतात, कारण ते चांगले ॲडसॉर्बंट म्हणून काम करतात आणि बायोलॉजिकल मॉलिक्युल्स जे असतील ते त्याच्यावर कलेक्ट होतात आणि औषधीचा इफेक्ट लवकर होतो. ठीक आहे. टेम्परेचर. आता टेम्परेचर थोडंसं दोन प्रकारात आपल्याला कन्सिडर करायचं आहे. एक म्हणजे फिजिकल ॲडसॉर्प्शन आणि दुसरं म्हणजे केमिकल ॲडसॉर्प्शन. आपण पाहिलेलं आहे की फिजिकल ॲडसॉर्प्शन इज फेवरेबल ॲट लोअर टेम्परेचर. जर आपण रेट ऑफ ॲडसॉर्प्शन काढला, रेट ऑफ ॲडसॉर्प्शन वर्सेस टेम्परेचर, टेम्परेचर जर कमी असेल तर रेट ऑफ ॲडसॉर्प्शन जास्त असतो. टेम्परेचर जसं जसं वाढवणार रेट ऑफ ॲडसॉर्प्शन कमी 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 होत जाणार, असा ग्राफ आहे. टेम्परेचर वाढलं का रेट ऑफ ॲडसॉर्प्शन कमी फॉर फिजिकल ॲडसॉर्प्शन. कारण का फिजिकल ॲडसॉर्प्शन मध्ये फक्त बॉन्ड बनवायचेच आहे, तोडायचे नाही. ॲडसॉर्बेट आणि ॲडसॉर्बंट मध्ये बॉन्ड तयार होत आहेत, एनर्जी रिलीजच होणार आहे, ॲब्सॉर्ब होणारच नाहीये. म्हणून टेम्परेचर वाढलं का रिलीज होणारी एनर्जी कमी होईल आणि मग लवकर होणार नाही, स्लो होईल. रेट ऑफ ॲडसॉर्प्शन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर इन केस ऑफ फिजिकल ॲडसॉर्प्शन. केमिकल ॲडसॉर्प्शन मध्ये थोडंसं वेगळं पण आहे. काय वेगळे पण आहे? इफ वी प्लॉट द ग्राफ ऑफ रेट ऑफ केमिकल ॲडसॉर्प्शन वर्सेस टेम्परेचर, सुरुवातीला केमिकल ॲडसॉर्प्शन मध्ये बॉन्ड तोडावे लागतात आणि ते बॉन्ड तोडण्यासाठी एनर्जी लागते. ती एनर्जी आपल्याला हायर टेम्परेचर मधून मिळते. जसं आपण पाहिलं होतं की आयर्न ऑन द नायट्रोजन गॅस ऑन द सरफेस ऑफ आयर्न. मग नायट्रोजनचा ट्रिपल बॉन्ड असतो N2 मध्ये, हा बॉन्ड तोडावा लागेल. हा बॉन्ड कधी तुटेल? जेव्हा जास्त एनर्जी असेल तेव्हा. मग सुरुवातीला जसं आपण टेम्परेचर वाढवणार हे बॉन्ड लवकर पटपट तुटतील आणि रेट ऑफ ॲडसॉर्प्शन जास्त आहे. एकदा का नायट्रोजन मधले सगळे बॉन्ड तुटले का मग नायट्रोजन आणि आयर्न मध्ये बॉन्ड बनायला सुरुवात होईल आणि बॉन्ड बनतानाची जी प्रोसेस आहे ती एक्झोथर्मिक असते. मग टेम्परेचर वाढलं का रेट ऑफ ॲडसॉर्प्शन कमी होईल. मग हा जो केमिकल ॲडसॉर्प्शनचा जो ग्राफ आहे हा सुरुवातीला डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये असतो, नंतर तो इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये येतो विथ टेम्परेचर. मात्र सुरुवातीला केमिकल ॲडसॉर्प्शन सुरू होण्यासाठी बॉन्ड तोडावे लागतील आणि टेम्परेचर वाढवलं तर बॉन्ड पटकन तुटतील. म्हणून आपण म्हणतो की केमिकल ॲडसॉर्प्शन इज फेवरेबल ॲट हायर टेम्परेचर. टेम्परेचर जास्त असेल बॉन्ड पटपट तुटतील, केमिकल ॲडसॉर्प्शनला सुरुवात लवकर होईल. प्रेशर. प्रेशर ऑफ अ गॅस. नॅचरली प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ ॲडसॉर्प्शन. प्रेशर ऑफ अ गॅस जितकं जास्त असेल तो लिक्विफाय होण्याची प्रॉपर्टी तेवढी जास्त होईल आणि लवकर लिक्विफाय झाला तर रेट ऑफ ॲडसॉर्प्शन जास्त असेल. तर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ ॲडसॉर्प्शन. This relationship between rate of adsorption and equilibrium pressure at constant temperature, that relationship is known as adsorption isotherm. If we plot the graph of rate of adsorption म्हणजे काय? तर mass of adsorbate per unit mass of adsorbent. समजा आपल्याकडे x ग्रॅम adsorbate आहे आणि y ग्रॅम किंवा m ग्रॅम ॲडसॉर्बंट, m ग्रॅम सबस्टन्सच्या सरफेसवर तो कलेक्ट होत आहे. मग युनिट ग्रॅम ॲडसॉर्बंटवर समजा x ग्रॅम अमोनिया असेल आणि m ग्रॅम चारकोल आहे, ते कलेक्ट झाला. x ग्रॅम अमोनिया m ग्रॅम चारकोलवर कलेक्ट झाला. तर 1 ग्रॅम चारकोलवर किती अमोनिया कलेक्ट झाला याला म्हणतो आपण x/m. x/m म्हणजे रेट ऑफ ॲडसॉर्प्शन. मास ऑफ ॲडसॉर्बेट विच कलेक्ट्स ऑन द सरफेस ऑफ युनिट मास ऑफ ॲडसॉर्बंट इज नोन ॲज रेट ऑफ ॲडसॉर्प्शन.
मग if we plot the graph of rate of adsorption versus pressure, equilibrium pressure of gas, then initially the graph is straight line with rapid increase in rate of adsorption. Afterward, then rate of adsorption is somewhat less rapid with increase in temperature, and when all the surface of adsorbent is covered by adsorbate molecules, the rate of adsorption remains steady. It does not change with temperature. This graph can be divided into three parts: low pressure region, moderate pressure region and high pressure region. This is low pressure region. इथपर्यंत. ह्याच्यापेक्षा कमी प्रेशर असेल तर लो प्रेशर रिजन. या दोघांच्या मध्ये असेल मॉडरेट प्रेशर रिजन आणि ह्याच्यापेक्षा जास्त असेल तर याला म्हणणार आपण हाय प्रेशर रिजन. तर इन लो प्रेशर रिजन वी ऑब्झर्व रेट ऑफ ऍडसॉर्प्शन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन प्रेशर लिनियरली. प्रेशर दुप्पट, रेट ऑफ ऍडसॉर्प्शन दुप्पट किंवा त्याच्या प्रपोर्शन मध्ये जो असेल, जितक्या पटीत तुम्ही प्रेशर वाढवणार तितक्या पटीत रेट ऑफ ऍडसॉर्प्शन वाढणार. इथे मॉडरेट रेंज मध्ये प्रेशर खूप वाढवल्यावर रेट ऑफ ऍडसॉर्प्शन थोडासा वाढतो आणि हाय प्रेशर रेंज मध्ये तुम्ही प्रेशर कितीही वाढवा रेट ऑफ ऍडसॉर्प्शन तेवढाच राहतो, तो बदलत नाही. मग ह्याचं एक रिलेशनशिप दिलंय, मॅथमॅटिकल फॉर्म्युला दिलाय, त्याला आपण म्हणतो फ्रेंडलीच ऍडसॉर्प्शन आयसोथर्म. फ्रेंडलीच ऍडसॉर्प्शन आयसोथर्म, the empirical equation or mathematical equation which gives rate of adsorption with equilibrium pressure at constant temperature. नावच आहे आयसोथर्म. आयसो म्हणजे सेम, थर्म म्हणजे टेम्परेचर, म्हणून आयसोथर्म. इट इज नोन ॲज फ्रेंडलीच adsorption isotherm, and equation is x by m is equal to k into p raised to 1 upon n. In low pressure range, काय आहे, rate of adsorption x by m is directly proportional to p. is directly proportional to p चा अर्थ काय होतो, k आणि इक्वल टू, के आणि इक्वल टू चं काय होईल, प्रपोर्शनल. आणि इथे पी रेस टू काय आहे, 1 आहे, म्हणजे 1 अपॉन एन इज इक्वल टू 1 आहे. मग 1 अपॉन एन इज इक्वल टू 1 आहे म्हणजे एन इज इक्वल टू काय असायला पाहिजे, 1. इन लो प्रेशर रेंज द व्हॅल्यू ऑफ एन इज इक्वल टू 1. इन मॉडरेट प्रेशर रेंज आपल्याला माहिती आहे की रेट ऑफ ऍडसॉर्प्शन इन्क्रीजेस less rapidly with increase in pressure. प्रेशर खूप वाढवल्यावर रेट ऑफ ऍडसॉर्प्शन थोडासा वाढेल. समजा प्रेशर तुम्ही यांची व्हॅल्यू 2 घेतली, यांची व्हॅल्यू जर तुम्ही 2 घेतली तर पी रेस टू 1/2 होईल. म्हणजे प्रेशर 4 पट केलं तर 4 रेस टू 1/2 म्हणजे 2, रेट ऑफ ऍडसॉर्प्शन 2 पट होईल. प्रेशर 9 टाइम्स केलं तर रेट ऑफ ऍडसॉर्प्शन 3 टाइम्स होईल. म्हणजे प्रेशर 9 टाइम्स वाढवलं आणि रेट ऑफ ऍडसॉर्प्शन 3 टाइम्स वाढलं. म्हणजे प्रेशर खूप जास्त वाढवल्यावर रेट ऑफ ऍडसॉर्प्शन थोडासा वाढतो. इन स्लाइट लेस इन्क्रीज इन रेट ऑफ ऍडसॉर्प्शन विथ रिस्पेक्ट टू प्रेशर. मग अशा वेळेला यांची व्हॅल्यू असं होण्यासाठी, प्रेशर जास्त वाढवल्यावर रेट ऑफ ऍडसॉर्प्शन थोडासा वाढण्यासाठी यांची व्हॅल्यू निगेटिव्ह नाही पण ग्रेटर दॅन 1 असायला पाहिजे. आणि हाय प्रेशर रेंज मध्ये रेट ऑफ ऍडसॉर्प्शन रिमेन्स कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे के, एक्स बाय एम इज इक्वल टू के असायला पाहिजे. एक्स बाय एम इज इक्वल टू के म्हणजे पी रेस टू 1/n. पी रेस टू 1/n ची व्हॅल्यू 1 असायला पाहिजे. मग पी रेस टू 1/n ची व्हॅल्यू 1 म्हणजे 1 अपॉन n शुड बी इक्वल टू 0. एनिथिंग रेस टू 0 म्हटलं, पी रेस टू 0 म्हटलं तर 1 येईल. मग 1/n ची व्हॅल्यू 0 पाहिजे, म्हणजे n ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, इन्फिनिटी. 1 अपॉन इन्फिनिटी असेल तरच ती व्हॅल्यू 0 येईल आणि x बाय एम इज इक्वल टू के येऊ शकतं. तर n इज इक्वल टू इन्फिनिटी. इन लो प्रेशर रेंज इन फ्रेंडली ऍडसॉर्प्शन आयसोथर्म
In low pressure range, value of n is equal to 1. In moderate pressure range, value of n is greater than 1. And in high pressure range, the value of n is equal to infinity. आता हे आपल्याला फ्रेंडली ॲब्सॉर्प्शन आयसोथर्मचे जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे याला आपल्याला स्ट्रेट लाईन कर्व मध्ये चेंज करायचं आहे. तर टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड, ह्याला लॉग केलं तर आपल्याला इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन मिळू शकतं. मग आता इफ वी पुन्हा त्याला मॉडिफाय केलं तर लॉग ऑफ x बाय m इज इक्वल टू लॉग ऑफ k इंटू p रेस टू 1 बाय m. याला पुढे लिहिता येईल लॉग ऑफ x बाय m इज इक्वल टू लॉग ऑफ k प्लस 1 अपॉन n लॉग ऑफ p. आपण हा पॉवर मल्टिपल मध्ये घेतला लॉगॅरिथमचे हे यूज करून, रूल्स यूज करून. मग y इज इक्वल टू mx प्लस c या टाईपचं इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन मिळेल. म्हणजेच काय, इफ वी प्लॉट द ग्राफ ऑफ, कधी कधी विचारतात तुम्हाला की इफ वी प्लॉट द ग्राफ ऑफ दिस वर्सेस दिस, व्हॉट इज द स्लोप ऑफ दॅट लाईन. ऍक्च्युली पहिला जो ग्राफ होता रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन वर्सेस प्रेशर होता, तो कर्व होता. कर्वला नेमकं आपल्याला डेफिनेट सांगता येत नाही किती कर्व आहे किती नाही, पण स्ट्रेट लाईन असेल तर तिचा स्लोप एक्झॅक्ट किती आहे हे आपल्याला माहिती आहे. किती तिरपी आहे, किती अँगलनी आहे हे आपल्याला एक्झॅक्ट कळतं. म्हणून आपण त्याला मॉडिफाय केलं. तर इफ वी प्लॉट द ग्राफ ऑफ वाय ॲक्सिस वर काय घ्यायचंय, लॉग ऑफ एक्स बाय एम. लॉग ऑफ एक्स बाय एम मीन्स लॉग ऑफ रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन. आधी आपण फक्त रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन घेतलं होतं, आता लॉग घेतलाय. ठीक आहे, इकडे एक्स ॲक्सिस वर काय घ्यायचंय, लॉग ऑफ पी. सुरुवातीला आपण फक्त पी घेतलं होतं, इक्विलिब्रियम प्रेशर घेतलं होतं, आता लॉग ऑफ इक्विलिब्रियम प्रेशर घ्यायचं. इट इज अ स्ट्रेट लाईन. आता y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी ही जी लाईन आहे हिचा स्लोप असेल 1 बाय n आणि तो पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह स्लोप म्हणजे लाईन अशी असेल. त्यातल्या त्यात लॉग ऑफ के, y इंटरसेप्ट पण आहे त्याला लॉग ऑफ के. तर इफ वी प्लॉट दिस ग्राफ, लॉग ऑफ rate of adsorption versus log of equilibrium pressure, it is a straight line and y-intercept of this straight line is log of k. Slope of this line is 1 upon n. By plotting this graph, we can determine the value of k and n. n and k, these are constants. कसं काढणार, ग्राफ काढायचं, log of k ची व्हॅल्यू मिळेल त्याचा अँटीलॉग घ्यायचा. log of k ची अँटीलॉग घेतला की k ची व्हॅल्यू मिळेल. हा जो स्लोप आहे त्या स्लोपचा रेसिप्रोकल घ्यायचा. रेसिप्रोकल घेतल्यावर आपल्याला n ची व्हॅल्यू मिळेल. जनरली आपल्याला फ्रेंडली ॲब्सॉर्प्शन आयसोथर्मवर प्रश्न विचारतात, पण यावेळेला ते कॅन्सल केलेलं होतं त्याच्यामुळे माहीत नाही. आता यावेळेला विचारू पण शकतील, नाही पण विचारू शकत. असं आपण डेफिनेट सांगू शकत नाही. टॉपिक सोपा आहे, थोडासा प्रिपेअर करायला काय हरकत नाही. ॲप्लिकेशन्स ऑफ ॲब्सॉर्प्शन. फर्स्ट ॲप्लिकेशन इज इन कॅटॅलिसिस. ॲब्सॉर्प्शन फेनॉमेनॉन जनरली आपण हेटेरोजिनियस कॅटॅलिसिसमध्ये यूज करत असतो. काही कॅटॅलिस्ट पाठ करावे लागतील. तर आयर्न इज यूज्ड ॲज कॅटॅलिस्ट इन प्रिपरेशन ऑफ अमोनिया बाय हेबर्स प्रोसेस. प्लॅटिनम इज यूज्ड ॲज कॅटॅलिस्ट फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सल्फ्युरिक ॲसिड बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस. निकेल इज यूज्ड ॲज कॅटॅलिस्ट फॉर हायड्रोजनेशन ऑफ ऑइल, हार्डनिंग ऑफ ऑइल टू प्रिपेअर डालडा. ठीक आहे. नंतर सेकंड, इन गॅस मास्क. जे माइन्समध्ये खाणीमध्ये कामगार असतात तर त्यांना गॅस मास्क देतात. कशासाठी, खाणीमध्ये पॉयझनस गॅसेस असतात, इनलेशनमध्ये ते पॉयझनस गॅसेस जाऊ नये म्हणून गॅस मास्कमध्ये चारकोल, ॲक्टिव्हेटेड चारकोल किंवा मिक्सचर ऑफ ॲडसॉर्बंट टाकलेलं असतं. जेव्हा त्या इनलेशनसाठी, श्वासोश्वासासाठी हवा आतमध्ये घेतात तेव्हा त्याच्यातले सगळे पॉयझनस गॅसेस जे असतात ते ॲक्टिव्हेटेड चारकोलवर अडकून पडतात ॲब्सॉर्प्शन फेनॉमेनॉनी आणि पॉयझनस गॅसेस बॉडीमध्ये एंटर करत नाही. तर ॲब्सॉर्प्शन फेनॉमेनॉन इज यूज्ड इन गॅस मास्क टू कंट्रोल ह्युमिडिटी. ह्युमिडिटी कंट्रोल आपण आधीच म्हटलं की वॉटर बॉटल्स जेव्हा आपण नवीन विकत घेतो त्याच्यामध्ये एक छोटासा हे पुडी ठेवलेली असते सिलिका जेल किंवा एल्युमिना जेलचं. ते काय करतं, मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतं आणि त्या बॉटलला ड्राय ठेवायचं काम करतं. तर इट कंट्रोल ह्युमिडिटी. प्रोडक्शन ऑफ हाय व्हॅक्यूम. एखाद्या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला व्हॅक्यूम क्रिएट करायची असेल एखाद्या कंटेनरमध्ये तर त्याला व्हॅक्यूम पंप लावतात. व्हॅक्यूम पंपने एअर काढून घेतात किंवा मॉइश्चर काय असेल ते काढून घेतात. पण जर पूर्ण इव्हॅक्युएटेड होत नसेल तर त्या कंटेनरला
दुसऱ्या एका कंटेनरशी कनेक्ट करतात आणि त्या कंटेनरमध्ये कोकोनट चारकोल विच इज कूल्ड विथ लिक्विड एअर. समजा एखादी गॅस ट्यूब आहे आणि हिला आपल्याला इव्हॅक्युएशन करायचे. इव्हॅक्युएशन करण्यासाठी आपण याला काय करणार, याला व्हॅक्यूम पंप कडे कनेक्ट करणार. व्हॅक्यूम पंपला कनेक्ट करणार. व्हॅक्यूम पंपला कनेक्ट केल्यामुळे काय होईल की ह्याच्यातली सगळी एअर बाहेर जाईल आणि तरीही थोडीशी एअर जर शिल्लक राहत असेल तर याला एका दुसऱ्या कंटेनरमध्ये कनेक्ट करतात आणि या कंटेनरमध्ये चारकोल ठेवलेला असतो ज्याला आपण म्हणतो कोकोनट चारकोल. हा जो कोकोनट चारकोल आहे इट इज कूल्ड विथ लिक्विड एअर. लिक्विड एअर मध्ये टेम्परेचर खूप कमी असेल. आपल्याला माहिती आहे की टेम्परेचर कमी असेल तर रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन जास्त असतो. याला एकदम कूल केलेलं असतं, एकदम आईस कोल्ड पेक्षाही कमी. आईस कोल्ड मध्ये 0च्या जवळपास 0 to 5 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी. लिक्विड एअर म्हणजे खूप कमी टेम्परेचर असतं, रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन जास्त होईल. मग याच्यामध्ये जर का थोडीशी एअर राहिली असेल किंवा मॉइश्चर राहिलं असेल तर ते ऑटोमॅटिक इकडे ऍब्सॉर्ब होतं आणि इकडे ते अडकून पडतं, इकडे व्हॅक्यूम क्रिएट होऊ शकते. तर इट इज यूज टू फॉर प्रोडक्शन ऑफ हाय व्हॅक्यूम. देन सेपरेशन ऑफ इनर्ट गॅसेस. प्रत्येक गॅसचा रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन वेगळा वेगळा असतो डिपेंडिंग ऑन इट्स क्रिटिकल टेम्परेचर. हेलियम एकदम हलका फुलका आहे तर त्याचा क्रिटिकल टेम्परेचर खूप लो आहे. झेनॉन वगैरे थोडा साईजनी मोठा आहे तर तो लवकर लिक्विफाय होतो किंवा चांगला ऍब्सॉर्बेट आहे तर तो पटकन ऍब्सॉर्ब होतो. मग प्रत्येकाचं रेट ऑफ ऍब्सॉर्प्शनवर आधारित चारकोलवर आपण कोकोनट चारकोलवर वेगळे वेगळे इनर्ट गॅसेसला सेपरेट करू शकतो. इन फ्रॉथ फ्लोटेशन मेथड. मेटलर्जीमध्ये जे सल्फाईड ओअर्स आहेत त्या सल्फाईड ओअरला कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी फ्रॉथ फ्लोटेशन मेथड असते. ते सल्फाईड ओअर्स पाईन ऑइल किंवा झॅन्थेट ऑइल त्याच्यावर ऍडसॉर्ब होतात आणि ऍडसॉर्ब फेनॉमेनॉनने आपण ओअरला कॉन्सन्ट्रेट करू शकतो, ड्रेसिंग करू शकतो. क्रोमॅटोग्राफी. कलर्सवर डिपेंडंट जे सेपरेशन आहे ते पण ऍडसॉर्प्शन, रिलेटिव्ह ऍडसॉर्प्टिव्ह पॉवर किंवा त्याला रिस्पेक्टिव्ह ऍडसॉर्प्टिव्ह पॉवर वेगळी वेगळी असेल. जसं आपण इथे बघितलं की इनर्ट गॅसेसचं सेपरेशन अगदी त्याच टाईपचं क्रोमॅटोग्राफीमध्ये टेक्निक वापरलेलं असतं. त्याला म्हणतात प्रिफरन्शियल ऍडसॉर्प्टिव्ह पॉवरशी रिलेटेड. ऍडसॉर्प्शन इंडिकेटर हा एक थोडासा वेगळा समजण्यासारखा, समजून सांगण्यासारखा पॉइंट आहे. तर ऍडसॉर्प्शन इंडिकेटर एखाद्या प्रेसिपिटेट तयार होणाऱ्या सबस्टन्समध्ये किंवा टायट्रेशनमध्ये आपण ऍडसॉर्प्शन फेनॉमेनॉननी एंड पॉइंट काढू शकतो. समजा आपल्याकडे एक ब्युरेट आहे आणि त्या ब्युरेटमध्ये आपण सिल्वर नायट्रेट सोल्युशन भरलेलं आहे आणि आपल्याला त्याचं टायट्रेशन करायचं आहे सोडियम क्लोराईडच्या सोल्युशनमध्ये. आता इथे काय असेल, सुरुवातीला खूप सारे Na+ आणि Cl- आयन असतील. समजा आपण कन्सिडर करूया 10 Na+ आहे, 10 Cl- आहे. आपण ड्रॉप वाईज AgNO3 त्याच्यामध्ये टाकत राहणार. समजा एक AgNO3 टाकला तर एका AgNO3 ची एका NaCl सोबत रिएक्शन होईल आणि एक Ag+ एका Cl- सोबत कंबाईन होईल. Cl- आयनची संख्या 9 राहील. ठीक आहे. असं करत करत जेव्हा 10 AgNO3 टाकणार आणि 10 NaCl सोबत रिएक्शन होणार, एंड पॉइंट आला हे आपल्याला कळेल. मात्र तसं कळत नाही. मग आपण काय करतात, त्याच्यामध्ये डाईज टाकले जातात ज्याला आपण ऍडसॉर्प्शन इंडिकेटर्स म्हणतो. तर इओसिन किंवा फ्लुरोसिन नावाचं इंडिकेटर असेल ऍडसॉर्प्शन इंडिकेटर. तो काय करतो, जसं का हे 10 Ag+ आणि 10 NO3- यांची रिएक्शन होऊन हे 10 Ag+ या 10 Cl- आयन सोबत रिएक्शन करून AgCl चा प्रेसिपिटेट तयार करतात आणि NaNO3 तर सोल्युबल असतात. या AgCl च्या प्रेसिपिटेटवर हे फ्लुरोसिनचे जे ऍडसॉर्प्शन इंडिकेटरचे जे पार्टिकल्स आहेत ते त्याच्यावर ऍडसॉर्ब होतात आणि मग कलर चेंज असतो. सुरुवातीला AgCl जो आहे तो पेल येलो कलरचा असतो आणि हा फ्लुरोसिन पूर्ण Cl- आयन संपले, सगळ्या NaCl रूपांतर AgCl मध्ये झालं की मग हा ऍडसॉर्प्शन इंडिकेटर फ्लुरोसिन त्याच्यावर ऍडसॉर्ब होतो आणि मग पेल येलो कलरचं रेडिश पिंक कलर मध्ये चेंज होतो. कलर चेंज झाला म्हणजे टायट्रेशन संपलं किंवा टायट्रेशनचा एंड पॉइंट आला हे आपल्याला कळतं.